माझं बालपण इथे गेलेलं आहे। माझा जन्म जो आहे नावाखाडीच्या उत्तरपाड्यामध्ये झालेला आहे आणि या उत्तरपाड्यामध्ये मी जन्माला आलो त्यावेळेला ही सगळी सुपीक जमीन होती। खरं ते 1200 एकर जमीन ह्या पलीकडं कोपर शिवाजीनगर आहे, तिथून तो बंड असा आला, असा नाव्याला गेला, नाव्याच्या त्या टाकून बंड जो तुमच्या गव्हाणला गेला, असं 1200 एकर ही अतिशय सुपीक अशी जमीन होती। आम्ही कुळ होतो 55-56 साली जेव्हा कुळ कायदा झाला त्यावेळी ही जमीन आमच्या नावानं झाली। पूर्वी त्याच्या अगोदर आम्ही काही हिस्सा आमचं पिकलेल्या भाताचा जो आहे आम्ही ते देत होतो। समुद्रकिनारा जो आपल्या कोकणाचा आहे तो ठाणे, रायगड आणि रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत 720 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा समुद्रकिनारा आहे। मेन उद्योग इथले काय आहेत? शेती करणं आणि मच्छीमारी। आणि ह्या अशार्थ झालेल्या बंधाऱ्याच्या आतमध्ये ह्या नावाखाडी इथं 1200 एकर शेती ही नुसती या नावाखाडीमध्ये होती। असे कितीतरी खाड्या आहेत, संवर्धन मसल्यापर्यंत आणि पलीकडे गेलात तुम्ही तर उरण, अलिबाग अशा पद्धतीनं। तर ही खाडी जी होती या खाडीमध्ये भात चांगलं उत्तम, रायगड जिल्हा हे भाताचं आगार, पुस्तकामध्ये आपण शिकवत होतो आम्ही ज्यावेळी प्राथमिक शाळेत, तर रायगड जिल्ह्याला भाताचं आगार समजलं जात होतं। आगरी हे जे आहेत हे शेती करत होते, मासे भरत होते आणि मीठ पिकवणारे पण होते। आग्र्यात राहणारे ते आगरी, कान्होजी आंग्र्यांचे वंशज ते आम्ही आगरी। इथली समाज जो आहे तो मॅक्झिमम आगरी जातीचा होता। 51ला माझा जन्म झाला। 51 पासून मी 5-6 वर्षाचा शाळेत जायला लागलो। त्यावेळेला आम्ही या शेतांमध्ये खेळत होतो, विटी दांडू, गोट्या, मैदानं सर्व हुतुतू हे सगळे खेळत होते। आता इथं समोर जे बाजूला देऊळ दिसते तुम्हाला, हे देऊळ जे आहे ना, हे देऊळ तिथं होतं। आम्ही देवळात येत होतो, जत्रा होती आमची। या गावात देऊळ मोठापाडा म्हणून दक्षिणेला आहे, तिथं जत्रा भरायची। वंजारीचं देऊळ, गावदेवी म्हणतात त्याला। तर ह्या सगळ्या जत्रा आम्ही अगदी आनंदानं उड्या मारत ते जात होतो आणि सुपीक जमीन आणि शेतामध्ये खेळत होतो। पावसाळा आला की पावसाळ्यामध्ये आम्ही पुन्हा मच्छी पकडत होतो। म्हणजे पावसाळ्यामध्ये शेताचे 2 बांध असतात, त्याचा पर्या म्हणतात। 2 शेतं पाणी इकडून तिकडून जायला पर्या असतात, ते पर्यापासून मच्छी काढत होतो। तिथं त्यावेळेला आम्हाला शेतामध्ये भात पिकलं, दिवाळीच्या सुमारास भात जर पिकलं की त्यावेळेला कापणी झाली किंवा कापणी होता त्या ह्याच्यामध्ये छानपैकी आपल्याला पेंदुरल्या मिळायच्या। जे खेकडा तुम्ही म्हणताय ना, त्यातले लहान लहान जे असतात आणि ते गोड असतात, अगदी मस्त की छान असतात, पेंदुरल्या मिळायच्या। म्हणजे ह्या पेंदुरल्या मिळायच्या। मासे ते पर्यावरती आम्ही गेलो तर चांगली जिताडा मिळायचा आम्हाला। मात्र 58-59 साली बंधारा फुटायला लागला आणि हा सगळं याच्यात खांडी पडल्या। खांडी पडणे म्हणजे त्यात हे ब्रेक होणं, बंधारा जो आहे ना ब्रेक होऊन समुद्राचं पाणी आत यायला लागलं। आता इथं आमचं दुर्दैव झालं। म्हणजे आम्हाला सरकारनं त्याला खारल्यांबरोबर दुरुस्त्या काढल्या, काही ठिकाणी केल्या। आमच्या उघडी होत्या, ह्या उघडीनं काय असायचं, लाकडी दरवाजे। इथंच नाही, सगळीकडे प्रत्येक खाडे पांड्या शिकार, अमुकार तमुकार या सगळ्या बद्दल होत्या। मग पावसाचं पाणी आत साठलं, म्हणजे पाऊस झाला मोठ्या प्रमाणात की पाणी साठलेलं असेल ते मग तो दरवाजा उघडणार उघडीचा आणि पाणी बाहेर जाणार। भरती आली की ताबडतोब दरवाजा बंद होणार आणि मग त्याच्यामुळे आतमध्ये काही खाडीत पाणी येत नव्हतं। पावसाचं पाणी बाहेर जाणं, समुद्राचं पाणी रोखणं याचं उघडींचं काम होतं। आणि ह्या सर्व इतकी मोठी खाडी जी आपली, ही खाडी म्हणजे 1200 एकर जमीन आमची पिकती होती। पण दुर्दैव आणि मग त्याच्यामुळे इतकं पाणी यायला लागलं, गावात राहणं कठीण झालं, घरात पाणी घुसायला लागलं आणि त्याच्यामुळे काही लोकांना घर सोडणं झालं। नावा आणि खाडीचे 3 पाडे, नावा हिल्लीवर आहे त्यामुळे त्याच्या गावात पाणी जात नव्हतं। पण तिन्ही गावामध्ये घरामध्ये पाणी यायला लागलं असं याच्यातून। आणि मग काही लोकांनी इथं आम्ही 63 साली शिवाजीनगर वसवलं, कुणी लोकांनी तल्याचा पाडा म्हणून कोपरगावजवळ वसवलं, कुणी गावांमध्ये गेले, कुणी गावांच्या पलीकडं आक्सा म्हणून आहे बेलपाड्याजवळ तिथं गेले, काही माहुलला गेले, तुर्ब्याला गेले। एकंदर वाताहत जी आहे ना, ही वाताहत आमच्या लोकांची झाली। ही कशामुळे झाली वाताहत? ही वाताहत झाली सरकारनं लक्ष दिलं नाही म्हणून। सरकारनं हा खाडीचा बंधारा जर त्यावेळेच्या सरकारनं बांधला असता तर हा आमचा मस्त पिकती सुपीक राजा, शेतकरी राजा म्हणतो आपण, तो शेतकरी राजा आम्ही होतो। पण हे सगळं काय झालं, एका 2-4 वर्षाभरामध्ये अगदी पार होऊन गेलं। मग पाण्यासाठी आम्हाला नाव्याला जायचं, वडाची भाऊ म्हणून आमच्या नाव्याला, इथून जाताना नावा गावात जायच्या अगोदर टोकारावर जे आहे ना तिला वडाची भाऊ म्हणतात, तिचं पाणी आम्हाला तिन्ही गावाने मिळायचं। आम्ही तिथून आणू लागलो। नंतर होडीने पाणी आणायची पळाली, हंडे होडीत न्यायचे आणि पाणी भरून आणायचं। हे सगळं झालं, किती दिवस असे हाल काढायचे, म्हणून लोकांनी गाव सोडायला सुरुवात झाली।
40-50% लोक हे गाव सोडून अनेक ठिकाणी विस्थापित झालो. पण त्याच्यानंतरसुद्धा आमचे भाऊबंद, आमचे चुलते वगैरे जे आहेत किंवा नातलग सगळे हे बरेचसे इथे राहायला होते. मग आमचं जाणं येणं लग्नाकरता, कुठल्या कार्यक्रमाकरता होतो, गावच्या कार्यक्रमांकरता होतो आणि आम्ही इथं येणं जाणं आमचं कायम राहिलं आहे, ते तुटलेलं नाही. नंतर मी 7वीला आलो. 63ला मला तिकडे जावलं 7वी 8वी करता आणि तिथून कॉलेजला जो कॉलेज येईपर्यंत ती इथली फार दुर्दशा झालेली होती आणि मग मला ती बघवत नव्हतं. ही रामबाग यायचं कारण काय माहीत आहे का, की ते दिवस मी पाहिले त्या शेती भातीतलं, देवळातलं, शाळेतलं सर्वसाधारणतः. आणि आता आपल्याला गावात पाऊल ठेवता येत नाही आणि आता आपल्याला गावात पाऊल ठेवता येत नाही आणि आता आपल्याला गावात पाऊल ठेवता येत नाही. म्हणजे दरवाज्यात जाताना पण उड्या मारत मारत जातो, काय ती दगड ठेवूनशी त्याच्यावरून जावं लागतं आहे. आम्हालाच नाही, सगळ्या गावातल्या लोकांना ही दुर्दशा पाहिल्यानंतर वाटायला लागलं की इथं काय ते करायला पाहिजे. शिडकोला सांगून आम्ही एक रिंगबंडची ती जो फाट फुटला होता ना, तर त्याची काही दुरुस्ती केली. शिडकोनं जो नाव्याला जायचा तो बांध बांधला ना, तो बांध बांधल्यानंतर तुम्हाला काय झालं की एक बाजू बंद झाली, दुसरी बाजू होती ही तशी काय अवघड नव्हती, तर त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये त्या मध्यंतरी उघडी होती. ती उघडी होती तशी आम्हाला बांधून द्या ना. जशी माझ्या वडिलांच्या काळात, आजोबाच्या काळात जी उघडी होती ना, तशीच व्यवस्था करा. आणि मध्यंतरी घुसखोरी केलेली आहे मँग्रोजने काय केलेलं आहे, घुसखोरी केली आमच्या शेतीमध्ये, तर तिचं हटवा, ती हटवा. आणि ह्या जमिनीमध्ये आता इतक्या आता हे आता साधारणतः इथं एक 50-100 एकर जमीन जी आता ह्या नुसत्या केंद्री उत्तर पाडायचं आता जे एक सुरक्षित होऊ शकते. ठीक आहे, बाकीचे 1200 एकरपैकी बाकी जमीन जे गेले ना तुमची, तर तिथं बघा काय अगदीच बंधारा एक पत्ताच नाही. तर ह्याला काहीच करावं लागणार. एक उघडी व्यवस्थित बनवली किंवा फ्लॅप गेट आहे तुमचे ते व्यवस्थित ठेवले तर काय होणार, ती हे होणार चांगलं. आणि इथं आता उलवानोड, नावाखाडी तर झालंच, नावाखाडी गव्हाण वगैरे, पण उलवानोड, घनसोली, ऐरोली, खालापूर, लांब लांबून येणारे पाहुणे सगळे येतात रामबाग बघायला. म्हणजे ही आता हिचं जे याचं जे नंदनवन याला म्हणतो ना आपण, ते इथं तयार झालं आहे. आणि याच्यावर ऑब्जेक्शन घेणारे काय म्हणतात, इथं मँग्रोज. अरे मँग्रोज तुमच्या बापाने कधी पाहिलेत का? ही मँग्रोजची जागा आहे का? ही जमीन आहे. जसं माझं म्हणणं असं आहे की जशानं राम जन्मभूमी इथं काय मशीद होती का, हे होतं, शोध घेतला ना. राम जन्ममध्ये मशीद होती का मंदिर होतं ह्याचा शोध घेतला. बाकी ठिकाणी चाललेला आहे, तसं इथले शोध घ्या. इथं जमीन होती का मँग्रोज होतं, हा शोध घ्या. आणि जे अगोदर होतं ते तुम्ही ठेवा इथं. जर उद्या झालेलं ना, माझं म्हणजे मत असं आहे तसं आहे. आणि त्याकरता मी जेव्हा लग्न समारंभाला इथे येत होतो, जे राहिलं होतं ते आमचे नातेवाईक, त्यांच्याकडे आम्ही आल्यानंतर बघतो की आता एक गोष्ट अशी आहे की कमीत कमी आपल्या काळात आपण खासदार झालो, पोरगा आमदार झाला, बाकी सगळं आपल्याला झालं, तर आपल्याकडनं हे एक व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे का, ह्या जमिनीला, ह्या गावाला एक नवजीवन मिळालं पाहिजे. हे नवजीवन मिळालं पाहिजे. इथं आम्हाला हे घराच्या आजूबाजूला फिरायची बंदी असू नये. म्हणजे बाकी तर सोडून आम्हाला घराच्या बाजूला फिरायला बंदी असू नये. आमची देवलं पुन्हा जाता येताना पाण्यातून उडी मार चिखलातून जाऊ नये. आणि ह्या दृष्टीनं मनासारखं होतं की नाही, इथं आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि म्हणून 1.5 कोटी रुपये शिडकोकडनं प्रशांत ठाकूर चेअरमन असताना मी मंजूर करून घेतला. मी हा बंधारा जो फुटत होता ना तो बंधारा मी दुरुस्त करून घेतला. पलीकडं ONGC करता आणि तुमच्या माझगाव डॉक करता त्याकरता म्हणून त्यांनी तो रोड टाकला, बंदिस्त केला. पण इकडचा आम्ही आमच्या गावाकरता काय करून घेतला. म्हणजे हे झालं 2017-18-19ला. आता 18-19ला एक झाल्यानंतर अर्ध पाऊल झालं. मग त्या दृष्टीने आता आम्ही म्हटलं आता हे आतला भाग आहे ना, याच्यामध्ये आपल्याला काहीतरी येता जाता येईल. ती देवळाची लोकांनी दुर्दशा मांडली का आम्हाला रस्ता नाही, आम्हाला रस्ता द्या. त्या बांधावरनं येताना सुद्धा रस्ता नव्हता. त्या बांधावरनं जो रस्ता जो नाव्याला गेला ना, त्याच्यावरनं अप्रोच रोड कुठं होता. मधल्या काळावधीमध्ये तो अप्रोच रोड रद्द झाला, जो गावात चारही बाजूने यायला आम्हाला मिळत होतं. तर जायला पाऊल ठेवतात ना असं होतं. टेम्पलला देवळात जायला रस्ता नव्हता. गावकरी आले, शेट आपल्याला तो रस्ता करायलाच पाहिजे काय करून त्याच्यातून. मग अशा वेळा तो रस्ता देवळाचा बनवा, स्मशानाकडे जायचा बनवा, त्या ह्याच्यात जायचं बनवा. आणि हे करून आणखीन आपल्याला सृष्टी सौंदर्य हे ह्या गावाचं जे पूर्वीचं वेळ होतं त्याकरता रामबागेचा जन्म झाला. आणि त्या लोकांनी सांगितलं आता इथल्या देऊळ कमिटीचा अध्यक्ष घ्यायला रामबाग नाव द्या. ही रामबाग नाव द्यायची कल्पना कोणाची, CL ठाकूर म्हणून जे रामबाग म्हणजे इथले देऊळ कमिटीचे अध्यक्ष आहेत ना त्यांची. त्या कमिटीने विनंती केली की साहेब देऊळ बांधू या, हे करूया. गावकऱ्याने वसुली केली घरटी
घरटी वसुली केली, कोणी हे दिलं, कोणी ती काय दिलं, ते देऊळ झालं. मला जरा माझा त्याच्यात भाग मोठा मी उचलला जरा, केव्हा झालं आपण आपल्याकडे 4 पैसे आहेत, बऱ्याच ठिकाणी शिक्षण संस्थांवर इकडे पैसे खर्च करतो, तर आता बाकी ठिकाणी करायचंच आपल्याला. मोखाड्याला जाऊन आपण 6 कोटीची बिल्डिंग बांधतो, सातारला जाऊन 7-7 कोटीचा आपण बांधतो, बाकी ठिकाणी कोटी 1.5 कोटीची आपण 10-20 ठिकाणी करतो आहे. तर आपल्या गावाला काहीतरी करायला पाहिजे, त्या दृष्टीनं मी रामबाग केली. आणि मला आता अतिशय समाधान वाटतं आहे की ह्याच्याकरता आयुष्यात मी ज्या काही शाळा कॉलेज बांधलं चांगलंच काम आहे, ते प्रश्नच नाही, देवळं बांधली, सर्व काही केलं, पण त्यापेक्षा माझ्या जन्म ठिकाणी जे आता हे रामबाग बनलं ना, ते अतिशय महत्त्वाचं माझ्या दृष्टीनं आहे. आणि त्याच्याकडं जीव गेला तर चालेल, 1 नाही 10 केसेस माझ्या अंगावर झाल्या तरी चालेल. उलट तर माझ्या डोक्यामध्ये आहे की आम्ही हे पण लढवावं का इथं शेतजमीन पहिली का मँग्रोव्ह पहिली, आणि त्याचा सूक्ष्ममुख लावून जी कमीत कमी आता संरक्षित होऊ शकते, इथं संपूर्ण रामबाग घ्यावी. आता गाड्या येतात, शेकडो गाड्या इथे येतात, गाडी पार्किंगला जागा नाही. आता तिथं बऱ्याचशा लोकांना 25-30 लोकांना डायरेक्टली सुपरवायझर, वॉचमन अशा नोकऱ्या मिळाल्या. बागकाम करणारे 10-15 लोक मिळाले. आता तिथं इतकं लोक यायला लागल्यावर त्या लोकांनी स्टॉल टाकले, 26-27 स्टॉल टाकले, त्याच्यावर दुसरी काम करणार आणखीन 30-40 आले, म्हणजे 60-70 लोक आले. त्याच्यानंतर रिक्षाचा स्टॉप झाला, पलीकडून लोक यायला लागले. एकही जायला यायला तुम्हाला बस मिळत होती, गाडी होती, आता रिक्षांची रांगाच्या रांग लागतात, गाड्यांच्या गाड्या येतात. पण हे सर्व असं झालं, एक प्रेक्षणीय स्थळ असं भरपूर झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं मला एकच झालेलं आहे की खरं मनाला मला समाधान झालं. आयुष्यात जे काय केलं ना, सगळ्या शाळेकडे शेकडो कोटीच्या, अगदी पवारसाहेबसुद्धा स्वतः म्हणतात की रामशेठ एक विद्यार्थी रहितचा असा आहे की त्याने आपल्याला ही इतकी मोठी मदत केलेली आहे. पण त्याहीपेक्षा मला जर रामबाग मी केलेली आहे ना, आणि त्या रामबाग करता असं नाही, ही रामबाग करताना आम्ही दुबईला गेलो, रामबाग करण्याकरता नव्हतं गेलो, दुबई आम्ही बघायला गेलो होतो. दुबई बघता बघता तर मिरॅकल गार्डन नावाची गार्डन आहे, ती पाहिली. मग डोक्यात कल्पना आली, अरे हे वाळूमध्ये, वाळवंटामध्ये यांनी बनवलेलं आहे. आम्ही चिखल आणि माती जे आहे ना, तर आम्ही तिथं बनवायचं, ते हे सुद्धा मिरॅकलच आहे. आणि तशा दृष्टीनं आम्ही मग ती स्टाईल घेतली, अगदी तशा प्रकारच्या डिझाईन वगैरे घेतल्या. वेगवेगळी प्रकारची झाडं जी आहेत ना, आता ह्याच्यामध्ये फुलझाडं झाडं जी आहेत ना, कमीत कमी 100-125 प्रकारचे आहेत, ती सर्व आलेले आहेत. आम्ही अनेक ठिकाणच्या बागा बघितल्या आहेत, म्हणजे कॅनडामधली अमुक ठिकाणी सगळी जिथं आहेत तिथं बघतो आपण. त्या ह्याच्यामध्ये आपल्याला मग तशा प्रकारचं दुबईला जर त्यांनी सर्व हे केलेलं आहे, तर तशा प्रकारची त्या कमानी, त्या ह्याच्यातून बसणं, उठणं, खेळणं, तिथं ते तिकीट काढायला लागतात. इथं बिन तिकिटानं ठेवलं आहे आम्ही सगळं. लोक आता अगदी 400-500 रुपये खर्च करून इथे रामबाग बघायला येतात. आम्ही कुठेही जाहिरात केलेली नाही, आम्ही ह्या रामबागची जाहिरात एकही नाही केलेली. जे लोक येतात ते यूट्यूब करतात आणि त्याच्यातून जाहिरात होत. अगदी एक गोष्ट अशी आहे की तिकीट नाही आणि पुढेही ठेवणार नाही. मी माझ्या आयुष्यामध्ये आज म्हणजे 76 सालापासून 46 वर्ष झाली, 46 वर्षात जे काही कमवलेलं आहे, वेळोवेळी जे काही चांगल्या कामं करता खर्च केलो, फॅमिली करता सगळं काही केलं माझ्या याच्यातून, पण त्यानंतर जी हे फिक्स डिपॉझिट ज्याला म्हणतो आपण, ती माझी आणि माझ्या मिसेसची, मी मुलांना सांगितलं त्यात रुपया तुम्हाला मिळणार नाही, हे मी इथं खर्च करेन.